जय जय जवानांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या DRS कृषी तारक या युट्यूब चॅनलवरती। आत्ताच थोड्या वेळापूर्वी बीडमधील वाल्मिक कराड यांनी पुणे इथे स्वतः जाऊन आत्मसमर्पण केले, स्वतः सरेंडर झाले ते। परंतु हे सरेंडर फक्त स्वतःहून हे इतकं शक्य आहे का? त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा आहे, खूप मोठा एक डाव आहे, तो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तो आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। मसाजोग गावचे सरपंच संतोष भैया देशमुख यांची निर्गुणपणे हत्या होऊन आता आज 22 दिवस झाले आणि याचा मूळ मास्टरमाइंड आणि मूळ आरोपी वाल्मिक कराड 20 दिवसापासून गायब आहे आणि तो अजूनही पोलिसांना हे सापडत नाहीये। नेमकी याच्या मागे कुणाचा हात आहे किंवा कुणाचा डाव आहे की नेमकी हा कशामुळे सापडत नाही, तर हे पूर्ण राजकारण चालू असताना त्यांना दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे। त्याला दाबून टाकणं याचं कारण असं आहे की धागेदोरे हे सर्वांपर्यंत मिळलेले आहे। तो जर सापडला तर सर्व जाळ उघडं पडन आणि सर्वजण टक्के प्रॉब्लेम येते, म्हणून त्याला गायब केलं असं सध्याला बोललं जातंय। परंतु विषय हा आहे की तो स्वतः जर आत्मसमर्पण करत असेल, इतक्या दिवसापासून समजा पोलीस प्रशासन आणि CID वाल्मिक कराड सापडत नसेल, ते नेमकी पोलीस प्रशासन करतं काय? गेल्या 22 दिवसापासून वाल्मिक कराड पोलिसांच्या प्रशासनाच्या छाताडावरती नाचतोय, ते नेमके प्रशासन करतं काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि हे आत्मसमर्पण करतो म्हणजे ही काय गोष्ट तुम्हाला इतकी सोपी आणि सरळ वाटते, इतकी सोपी सरळ नाहीये। गेल्या 22 दिवसामध्ये फडणवीस साहेबांची धनंजय मुंडे साहेबांनी गेल्या 2 ते 3 वेळा भेट घेतली। भेट घेऊन गप्पा हाणून ते सर्व काही ते त्यांचं रिलॅक्स मध्ये आहे, ते चिल मध्ये आहेत। आणि आता वाल्मिक कराडने जर ते आत्मसमर्पण केलंय तर ते काय असं येडं म्हणून नाही केलंय, ते जाणून बुजून नाही केलं, ते पूर्ण प्री प्लॅनिंग आहे। विषय असा आहे, असं बोललं जातंय की 22 दिवसामध्ये जे पुरावे होते त्यांच्या विरोधामध्ये, की याच्यामध्ये असं पुराव्या म्हणजे ते त्यामध्ये गुत्त आहेत, त्यांच्या विरुद्ध जे गुन्हे आहेत किंवा जे पुरावे जे सापडले असतील ते सर्व नष्ट करून 22 दिवसाच्या नंतर स्वतः आत्मसमर्पण करून स्वतःला तब्येतीचं कारण देऊन प्रकृती खराब झाली या कारणाने हॉस्पिटलमध्ये जाऊन तिकडे VIP सेवा घेऊन ससून सारख्या नामांकित रुग्णालयामध्ये राहून तशा आरोपींना प्रोटेक्शन देणार हॉस्पिटल, तशा हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तिथे VIP सर्व्हिसमध्ये आबाद राहणार आणि गुन्हे तुम्ही चलू द्या तुमची चौकशी काय चालायची तर हा पूर्ण यांचा आता इथून पुढे प्लॅन राहणार आहे। हे तुम्हाला जितकं आता सोपं वाटतंय हे सोपं नाहीये। जर फडणवीस साहेबांची भेट जर मुंडे साहेब घेत असेल तर ते स्वतः मास्टर माइंड आहेत। तुम्ही याच्यावरून समजू शकता की नेमकी जे मयत सरपंच संतोष अण्णा देशमुख यांना नेमकी न्याय मिळेल कसा हा प्रश्न आता उपस्थित होतोय। आणि नेमकी प्रशासन करतं काय? जर राजकीय दबावतंत्र जर पोलीस प्रशासनावरती आहेच असं बोललं जातंय, परंतु पोलिसांनाही माझी एक नम्र विनंती राहील हातपाय जोडून की तुम्ही कुणाच्याही दबावाखाली न येता तुम्ही तुमचं काम हे करा। कारण की हा प्रश्न फक्त एका केसचा किंवा एका मर्डरचा नाहीये, तो आरोपीला कधी जात नसती, तो बघणार नाही की तो स्वतःच्या आता जे विशिष्ट जातीतले काही लोक त्यांना वाल्मिक कराडला सपोर्ट करतायत आणि समाजसेवक सांगतायत की त्याला तो खूप मोठा समाजसेवक वाल्मिक कराड, परंतु त्यांनी त्यांच्याच जातीतले लोक खूप मारलेले आहे, दुसरे पण मारलेले आहे। त्याच्यामुळं ही प्रवृत्ती आहे, ही एक वाल्मिक कराड हे नाव नाही, ही एक प्रवृत्ती झालेली आहे। आणि ही जर तुम्ही आता पोचली तर उद्या आज तो संतोष देशमुखच्या घरात गेलाय, उद्या तुमच्याही घरात जाईल। त्याच्यामुळं आज जरी ते तुम्हाला पैसे विकत घेऊन देत तुमच्याकडून सपोर्ट घेत असन, परंतु उद्याच्याला ही गोष्ट तुम्हाला खूप महाग पडणार आहे। त्याच्यामुळं त्याला कुठलाही धारण देता त्याच्यावरती कडक कारवाई करावी, त्यांच्या भावाची नम्र विनंती आहे। धन्यवाद।